बुल्ढाना जिले के जलगांव जामोद तहसील के जामोद में सीसीआई की कपास खरीद प्रक्रिया का शुभारंभ किया गया। इस अवसर पर विधायक डॉक्टर संजय कुटे और उनकी पत्नी अर्पणा कुटे, कृषि उपज बाजार समिति के सभापति प्रसेनजीत पाटिल, केंद्र अधिकारी गावंडे, संचालक राजेंद्र गांधी, उपसभापति प्रशांत अवसरमोल, संचालक भास्कर राउत, मनोज राठी सहित बाजार समिति के सभी कर्मचारी तथा तहसील के अन्य किसान उपस्थित थे। इस दौरान कपास बिक्री के लिए आए किसानों का शॉल और टोपी पहनाकर मान्यवरों के हस्ते सत्कार किया गया। सभापति प्रसेनजीत पाटिल ने किसानों से अपील की है कि वे अपना कपास अच्छी तरह सुखाकर ही बिक्री के लिए लाए। वहीं उपस्थित मान्यवरों ने अपने भाषणों में संग्रामपुर और जलगांव जामोद तहसील के किसानों से अनुरोध किया है कि वे शीघ्र ऑनलाइन पंजीकरण कर अपने कपास की बिक्री इस केंद्र पर करें। आज जळगाव जामोद येथील आरजी कोटेक्समध्ये कापूस खरेदी शुभारंभ झालेला आहे। सीसीआयची खरेदी आपल्या भागात सुरू आज हा पहिला दिवस आहे आणि या ठिकाणी संबंध आपल्या भागातल्या कास्तकारांना मी आवाहन करू इच्छितो की आपला कापूस ओला अजिबात आणू नका, सुकून आणा, चांगला वाळून आणा। तुम्ही जेवढा कापूस वाळून आणाल तेव्हा तुम्हाला 2 पैशांना भाव शिल्लक पडल्याशिवाय राहणार नाही। 80 रुपये किलो मागे जर तुम्ही 12च्या खाली कापूस आणला तो आपल्याला फायदा होणार आहे। त्यामुळे कृपा करून 12च्या वर कापूस राहणार नाही। घरून निघताना 2 दिवस ऊन जर दिलं, आपण रात्री झाकलं, दिवसा पुन्हा उघडलं, अशा पद्धतीने तुम्ही काम केलं तर तुमच्या कापसाला अजिबात बाधा येणार नाही आणि कापूसाला चांगल्यात चांगला भाव मिळेल। तर या सुविधेचा फायदा घ्यावा। जसा आपला नंबर आला, आणाच्या अगोदर कापूस घराच्या समोर आपला वाळून मगच आणावा, अन्यथा 12च्या वर जर कापूस गेला, मॅच्युअर असलं तर हा खरेदी केंद्रात आपण म्हणू शकणार नाही की कापूस घे म्हणून। तरी माझी पुन्हा आव्हान आहे आपल्याला सर्व कास्तकारांना की या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपला स्वच्छ सुकवलेला कापूस घेऊन येणे आणि चांगला भाव घेणे।